विश असते ना एखादी गोष्ट, तुम्हाला राज्यसेवेमधून गॅझेटेड पोस्ट घ्यायची किंवा तुम्हाला IAS बनायचं, IPS बनायचं, ही झाली विश. त्या विशला विलमध्ये कन्वर्ट करणं, विलला ॲक्शनमध्ये कन्वर्ट करणं, आणि ह्या ॲक्शनला वेल डिरेक्टेड ॲक्शनमध्ये कन्वर्ट करणं. याच्या मागे जो फोर्स असतो ना, म्हणजे पुन्हा वेल डिरेक्टेड ॲक्शन तुम्हाला कंटिन्युअसली करावी लागते. हे काही T20 मॅच नाही आहे, टेस्ट मॅच आहे, समजून घ्या. टेस्ट मॅचची चॅम्पियनशिप आहे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा वगैरे. तर त्या पद्धतीने एका वेल डिरेक्टेड मॅनरमध्ये तुम्हाला तुमचं ॲक्शन करावं लागतं. यांनीच हळूहळू तुमचं हॅबिट बिल्ड करावं लागतं. यांनीच तुमचं चारित्र्य डिफाईन करत गोष्टी करत असतात बघा. प्रिपरेशनच्या एरियामध्ये बोलतोय मी, बरं. तर याच्यामध्ये तुम्हाला 3 रिव्हिजन करून जायच्यात. तर मिनिमम 80-90 डेजमध्ये पहिली रीडिंग फिनिश करणं गरजेचं आहे. तेही लिवे देण्याचं कारण, तेवढा स्पेस देण्याचं कारण, कोणी पहिल्यांदाच करत असू शकतं. नक्कीच आताही एक्झाम क्लिअर करता येऊ शकते. पूर्व परीक्षा बोलतोय मी. मुख्य परीक्षेला नक्कीच तुम्हाला जसं इथं फाउंडेशन स्टेजला तुम्ही ऑप्शनल प्रिपेअर केलेलं आहे ऑलरेडी वगैरे, ते करावं लागतं. नाही तर मुख्य परीक्षेला अडचण येऊ शकते बघा. त्यामुळे बऱ्याच वेळेला फक्त आपण पूर्व परीक्षेवरच फोकस करतो, तसं नाही. तर मुख्य परीक्षेचं फर्स्ट हँड प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट प्रिपरेशन असेल, इथिक्स सब्जेक्ट प्रिपरेशन असेल, एसे रायटिंगचं प्रिपरेशन असेल, हे एकदा GSचं बिल्ड झाल्यानंतर लगेच पुढच्या 4 महिन्यामध्ये करत असतो आपण.